ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या MMRDA मैदानावर आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026चं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं। विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारी शक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। देशाच्या विकासाच्या वाटचालीत नारी शक्तीचं योगदान महत्त्वाचं असून ही नारी शक्ती ज्यावेळी संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल तेव्हाच भारत पूर्णपणे विकसित होईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। कुणाशीही स्पर्धा करण्यासाठी राज्यातले महिला बचत गट तयार आहेत असं सांगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन जागतिक प्रदर्शनाशी तुलना होईल इतकं सरस झालं आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले। याआधी नवी मुंबईत झालेल्या या प्रदर्शनात बचत गटांनी 25 कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल केली होती। उच्च शिक्षित महिला देखील आता या चळवळीत सहभागी होत आहेत हे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं। राज्यात लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट सरकारनं आता 50 लाखांवरून वाढवून 1 कोटी इतकं केलं असून ग्रामविकास विभाग त्या दिशेनं काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली। महिला शक्तीच्या योगदानातून शासनानं सुरू केलेली 300 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करायची आहे असे ते म्हणाले। महालक्ष्मी सरस प्रदर्शन आजपासून 14 मे पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुलं राहणार असून राज्यासह देशातील विविध भागांतील महिला उद्योजकांची उत्पादनं, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना इथे घेता येणार आहे। या प्रदर्शनात एकूण 500 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। या प्रदर्शनातलं 80 स्टॉल्सचं वातानुकूलित फूड कोर्ट हे एक प्रमुख आकर्षण ठरणार असून राज्यातल्या विविध भागांमधले पारंपरिक खाद्यपदार्थ इथे चाखायला मिळणार आहेत।